जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणी काळभोरपासून येवतच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। या वारी दरम्यान आपल्याला संत साहित्याचे अभ्यासक चैतन्य महाराज वाडेकर जे आहेत ते भेटलेले आहेत। ते गेल्या अनेक वर्षापासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पायी वारी करत असतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी चैतन्य महाराज आहेत। महाराज, तुम्ही ही पालखी सोहळा कशी अनुभवता? वारी सोहळा हा वारकरी परंपरेशी संबंधित असणाऱ्या किंबहुना महाराष्ट्रात मराठी अस्मितेमध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक आबालवृद्धांसाठी हा नेहमीच अस्मितेचा आणि एक अभिमानाचा भाग राहिलेला आहे। पंढरपूरची वारी ही केवळ आध्यात्मिक चौकटीतली गोष्ट नाही, तर पंढरपूरची ही वारी तुम्हाला जगण्याचं भान देणारी, सामाजिक जाणीव देणारी आणि एक हा जो 15-20 दिवसांचा प्रवास आषाढी वारीचा आपण जो पाहतोय, हा प्रवास तुमच्या आयुष्याला एक कमालीची प्रगल्भता देऊन जाणारा हा प्रवास आहे। आयुष्य जगत असताना माणसाला एक वैचारिक बैठक असणं फार आवश्यक असतं। तात्विक विचारधारा, ज्याला आपण इथिकल बॅकग्राऊंड आता म्हणू शकतो, तर हे तात्विक जे काही वैचारिक बैठक माणसाला मनुष्य जीवनाला गरजेची आहे, मला असं वाटतं की आषाढी वारीमध्ये ती पाहायला मिळते। ज्ञानोबा तुकोबारायांपासून सकल संतांनी या वारकरी परंपरेमध्ये ही पंढरपूरची वारी करत असताना आम्हाला जो मानदंड घालून दिलेला आहे तो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ अशा पद्धतीचा जो मानदंड घालून दिलेला आहे। जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं की पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थव्रत, म्हणजे ही एकविधता आणि ही एकनिष्ठता जी पंढरपूरच्या वारीच्या संबंधानं वारकऱ्यांना घालून दिलेली आहे, तीच आचारसंहिता सोबत घेऊन आज वारकरी आयुष्य जगतोय आणि ती वारी पूर्ण करतोय। आणि गेल्या 5-10 वर्षांमध्ये तरुणांचा जो सक्रिय सहभाग आषाढी वारीच्या या प्रवाहामध्ये वाढताना पाहायला मिळतोय, तर निश्चितच ज्ञानोबा तुकोबारायांना आवश्यक असणारा आणि उमेदीच्या काळातला हा तरणा भाग्यवंत अशा उक्तीप्रमाणे जो परमार्थ त्यांना अपेक्षित होता, तर तो होताना पाहायला मिळतोय। वारी जर आपण पाहिली तर वारीमध्ये वृद्ध असतात, तरुण पण असतात आणि बालकं देखील आता आपल्याला या वारीमध्ये सगळे पाहायला मिळतात। तर हे बदललेलं स्वरूप असेल किंवा वारीचं जे काही बदललेलं स्वरूप आहे, त्याबद्दल तुम्ही या सगळ्यात कसं सांगाल? आणि आज निश्चितच तुम्ही आता अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला की वृद्धांची संख्या जरी वारीच्या वाटेवर जास्त दिसत असली, तर मी तुम्हाला एका गोष्टीचा हा विरोधाभास लक्षात आणून देतो की संतांनी आम्हाला या परंपरेमध्ये नेहमी मार्गदर्शन करत असताना सांगितलं, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्र जाय चुकू नको। एका अर्थानं आम्हाला आमचा हा जो प्रवास आहे तो आमच्या तात्विक आणि वैचारिक समृद्धीसाठी, आयुष्याच्या उद्धारासाठी संतांनी जो दिलेला आहे तो आता कुठेतरी कृतिशील होताना पाहायला मिळतोय। आणि तुम्ही आता सांगितलं की तरुणांचा सक्रिय सहभाग वाढताना दिसतोय, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलीही विस्मयकारक आणि आश्चर्यचकित परिस्थिती समजण्याचं काही कारण नाही, कारण आपल्याला ज्या पद्धतीनं तरुणांची संख्या याच्यामध्ये वाढताना पाहणं अपेक्षित आहे किंवा त्या पद्धतीची कुठेतरी गरज त्या ठिकाणी होती, तर ते होताना दिसतंय। संतांनी आम्हाला विचार दिला न्यायाचा, समतेचा आणि बंधुतेचा, पण कुठेतरी समाजामध्ये आजही अशा काही कुप्रवृत्ती आहेत, आजही अशा काही नकारात्मक शक्ती आहेत की जातीय भेदाचं मूळ पसरवण्याचं जे काम करतायत, तर तो समतेचा, न्यायाचा आणि बंधुतेचा विचार जो ज्ञानोबा तुकोबारायांनी घालून दिलेला आहे, तो पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्यासाठी ही पंढरपूरची वारी अत्यंत आवश्यक आहे आणि ती प्रत्येकानं जरूर अनुभवावी। आज लोणी काळभोरचा हा सगळा प्रवास आहे, 30 किलोमीटरचा हा सगळा पल्ला आहे। वारकऱ्यांना नेमकी ऊर्जा कुठून मिळते? नेमकी काय याच्या पाठीमागची गणित असतात? काय हे वारकरी, कारण वृद्ध आहे, आता आपण पाहिलं तर 78, 80, 82 वर्षाचे सगळे हे वारकरी आहेत, हे सगळं कुठून ऊर्जा सगळी येते? नाही, निश्चितच जे वारीच्या प्रवाहाच्या बाहेर जी लोक आहेत, अजूनही ज्यांनी वारीच्या प्रवाहामध्ये सहभाग घेतलेला नाही, त्यांना निश्चितच प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की इतकी आबालवृद्धांची मांदियाळी जेव्हा 30 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर दिवसाला चालते, तर त्यांना ही ऊर्जा येते कुठून? तर त्याचं उत्तर मी जगद्गुरू तुकोबारायांच्या भाषेत सांगेल, विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान। तर त्या सावळ्या विठ्ठलाकडे बघितल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याला ती ऊर्जा अंगामध्ये संचारते। सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। खरं तर या वाटेवर चालत असताना कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही। इथे तुम्ही माझ्या अवतीभोवती जर बघितलं तर अगदी 20ल्या तरुणापासून ते अगदी 80तल्या आजोबांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक कमालीचं तेजस्वी असं जे तेज पाहायला मिळतंय। तर मला असं वाटतं की वारकरी परंपरेची ही जी देण आहे, तर ही सगळ्यात मोठी की आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणारी ही जी ऊर्जा आहे ही या परंपरेने आम्हाला दिली। आणि ही ऊर्जा कुठल्याही चमत्काराचा भाग नाही, तर ही ऊर्जा त्या विचारांच्या बैठकीतून येते।
विचारांच्या बैठकीतून येते तुम्ही म्हटल्याप्रमाणे, पण आता जर पाहिलं तर या सगळ्या वारीकडे आता एक वेगळ्या स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळतं. तर या वारीमधील महत्त्वाचे टप्पे कुठले असतात, या वारीचे आता तुकाराम महाराजांच्या पालखीतले महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत आणि वारकरी या कशा पद्धतीने तो पुढे जात असतो, या सगळ्याबद्दल थोडं माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी. नाही, निश्चितच महाराष्ट्रामध्ये जे पंढरपूरच्या आषाढी वारीच्या या प्रवाहामध्ये प्रामुख्यानं महत्वाचे जे पालखी सोहळे आहेत त्याच्यामध्ये एक नंबरचा संख्यात्मक तुलनेनं जर आपण बघितलं तर एक नंबरचा मोठा पालखी सोहळा हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा. आमच्या माहितीनुसार कमीत कमी 8 ते 10 लाख लोक त्या सोहळ्यामध्ये असतील. तदनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पालखी सोहळा हा श्रीमंत संत जगद्गुरू तुकोबारायांचा, ज्याच्यामध्ये सरासरी एक 7 ते 8 लाख लोक असतात, वर खाली होऊ शकतं. परंतु जगद्गुरू तुकोबारायांचा सोहळा देहूतून प्रस्थान केल्यानंतर मग त्याच्यानंतर निगडीचा मुक्काम असेल, लोणी काळभोर असेल, पुण्यातून निघाल्यानंतर आता आज आम्ही यवतला पोहोचणार आहोत. तर हे जे शेड्यूल असतं, हे वारीचा जो दिनक्रम असतो हा कुठल्याही पद्धतीने दरवर्षी बदलला जात नाही. दरवर्षीचे मुक्काम ठरलेले असतात. आणि तुम्ही हा जो प्रश्न विचारला, याच्यामध्ये आणखी एक अनुभव आला की याच्यामध्ये कोण कुणाला सूचना देत नाही, कोण कुणाला माहिती देत नाही, कोण कुणाला कुठं थांबायचे ते सांगितलं जात नाही. मग हे सगळं कसं काय गणित सगळं जमतं? अत्यंत महत्वाचा आणि मला अपेक्षित असणारा तुम्ही प्रश्न विचारला. आपल्या भारतामध्ये देश पातळीवर ज्या ज्या मोठमोठ्या यात्रा पाहायला मिळतात त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात मोठ्या संख्येने जर चालणारी कुठली यात्रा असेल तर त्यामध्ये पंढरपूरची आषाढी वारी. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलाय तर या अंगानं उत्तर देत असताना मी एवढंच सांगेल की पंढरपूरच्या वारीचं वैशिष्ट्य जर कोणी विचारलं तर पंढरपूरच्या वारीचं वैशिष्ट्य हे की पंढरपूरची वारी ही व्यवस्थापनाचं आणि मॅनेजमेंटचं एक्झाम्पल सेट करणारी आहे. इथे लाखोंच्या संख्येनं रोज रस्त्यानं चालणारा वारकरी संध्याकाळच्या जेवणाची काळजी करत नाही किंवा निवाऱ्याची काळजी करत नाही. आणि हे सर्वात मोठं व्यवस्थापनाचं जे एक्झाम्पल सेट करणारी आषाढी वारी. तर तुम्ही सांगितलं की कोणी सूचना देत नाही. वारकऱ्याला सूचना देण्याची आवश्यकता नाही. स्वयंशिस्तीचा आणि वेल डिसिप्लिन असणारा हा वारकरी, अख्ख्या जगाला आचारसंहिता शिकवणारा हा वारकरी जेव्हा पंढरपूर पर्यंत चालत जातो तर ही मानवी जीवनाची सगळ्यात मोठी अधोरेखित करणारी ही शिस्तीची कार्यप्रणाली आपल्याला पाहायला मिळते. एक अभंग किंवा काय तुमचा नाही, अभंग मी माझ्या आवडीचा जगद्गुरू तुकोबारायांचा या वाटेवरचा अभंग की पंढरीचे जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. खरं तर अनेक जण आज तुमच्या माध्यमातून टीव्ही 18 न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून जितके महाराष्ट्रभरातले प्रेक्षक हा सोहळा पाहतील, मला सांगायचे की केवळ आजूबाजूने या सोहळ्याकडे पाहून तुमचं समाधान होणार नाही, तर या प्रवाहामध्ये तुम्हाला उतरवावं लागेल. कारण हा 15-20 दिवसांचा प्रवास केवळ आध्यात्मिक चौकटीतला प्रवास नाहीये, तर कमालीची प्रगल्भता देणारा, जगण्याचं भान आणि आयुष्यभराची सामाजिक जाणीव देणारा हा सोहळा आहे. अनेक भाषातले, अनेक प्रांतांतले लोक आज आम्ही आमच्यासारखे नवयुवक गेल्या 10 ते 12 वर्षांपासून आषाढी वारी करतोय. तर कुठेतरी आयुष्याला बळकटी देणारी आणि सुज्ञपणानं आयुष्य समृद्धीनं बळकटीनं जगण्याची जी एक वैचारिक बैठक आहे, मला असं वाटतं ती आषाढी वारी देते. म्हणून पंढरीचे जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग या अभंगाच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेल की या प्रवाहामध्ये सर्वांनी समाविष्ट होऊन पंढरीची आषाढी वारी जी आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे, ओळख आहे, ती अधिकाधिक पद्धतीने संवर्धित केली पाहिजे. नक्कीच हे होते चैतन्य महाराज ज्यांनी आपल्या या संपूर्ण वारीचं जे वर्णन आहे ते वर्णन केलेलं आहे. आणि त्यांचं जे काही मत जे आहे, वैचारिक बैठक जी आहे ती बैठक या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून होते असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, लोणी काळभोर.